केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकार अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी सांगितलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने वरपासून खाली आणि खालीपासून वर अशा दुहेरी रणनीतींचा अवलंब केला आहे। तपास यंत्रणांच्या कठोर कारवाईमुळे देशभरातील 12 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 29 अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयाने दोषी ठरवलंय। ही प्रकरणे अहमदाबाद, भोपाळ, चंडीगड, कोचीन, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता आणि लखनौ या अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या विभागांशी संबंधित होती। मोदी सरकारच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा पाठपुरावा करत अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने हे महत्त्वपूर्ण यश मिळवले असून अंमली पदार्थ विरुद्धच्या लढाईत माहिती गुप्तपणे कळवण्यासाठी गृह मंत्रालयाने नागरिकांना प्रोत्साहित केले आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।